आपण देशासाठी धोका नाही, आपल्यात जो द्वेष निर्माण होत चाललाय ना, तो देशासाठी घातक आहे. बाहेरच्या शत्रूंची आपल्याला अजिबात गरज नाही, कारण शत्रू इथेच निर्माण करतोय आपण. गोळी लागली तर जखम होते, द्वेष निर्माण झाला ना तर देश आतून तुटायला सुरुवात होतो. वसुदैव कुटुंबकमच्या या भागात तुमचं स्वागत. भारतात, महाराष्ट्रात जातीपाती, धार्मिक तेढ निर्माण होत चाललीये, वाढत चाललीये. पण मला एक सांगा, या सगळ्याचा फायदा कुणाला होतोय? कुणालाच नाही. भारत देश हा जात, धर्म यात विभागला गेलाय, मान्य आहे. पण आपल्या सगळ्यांच्या समस्या एकच आहेत ना. अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, शिक्षण, सुरक्षितता, कुटुंबाचं भविष्य. मग का द्वेष करतो एकमेकांचा? एकोप्याने राहू, छान सुंदर आयुष्य घडवू, छान देश घडवू. संकटही सांगून येणार नाहीयेत. संकटांना सुरुवात झालेली आहे आणि भविष्यात अशी असंख्य संकट येत राहणार आहेत. टेक्नॉलॉजी हे सगळ्यात मोठं संकट आहे. युद्ध, बॉम्ब जर का पडला तर जात धर्म विचारून बॉम्ब पडणार नाहीये. निसर्ग जर का कोपला, दुष्काळ, पूर, ग्लोबल वॉर्मिंग, या सगळ्या समस्या ज्या आहेत ह्या जात धर्म विचारून येणार नाहीयेत. मग आता आपल्याला आपला विचार करायला हवा. जातीपातीचं राजकारण करायचं, द्वेष निर्माण करायचा, की एक छान सुंदर मानवता निर्माण करायची? एकत्र येऊ, भविष्यात खूप संकट आहेत, त्यांना सामोरं जाऊ. आजपासून एक छोटासा संकल्प करूया. आपण आपल्यात बदल करूया, द्वेष नाहीसा करूया, संवाद वाढवूया. अहो, जात धर्म वेगळे असू शकतात, पण आपला भारत देश, ही पृथ्वी, हे जग एकच आहे. वसुदैव कुटुंबकम ही आपली संस्कृती. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि खूप जणांना शेअर करा. वंदे मातरम. भारत माता की जय. थँक्यू.